एक काळ होता जेव्हा गावातील प्रत्येक मुलगा मुलगी झेडपी शाळेत शिकत होते. पण आज त्याच शाळांमध्ये वर्ग आहेत, बाग आहेत, फळं आहेत, पण विद्यार्थीच नाही. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातील झेडपी शाळा अचानक बंद का पडत आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची खरी स्थिती. का हजारो शाळा बंद पडत आहेत आणि यामागचं खरं कारण काय आहे? हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार पुणे जिल्ह्यात 1000 पेक्षा जास्त झेडपी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या इतकी कमी झाली की सरकारला त्या मर्ज करण्याचा निर्णय घ्यावा लागला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार अमरावती जिल्ह्यात एका झेडपी शाळेत विद्यार्थी संख्या 90 वरून फक्त 38 आली. हेडमास्तर म्हणाले की प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमुळे ॲडमिशन कमी झाले. पालक प्रायव्हेट स्कूलला बेटर फ्युचर मानतात. आज प्रायव्हेट इंग्लिश स्कूलच्या वाढत्या ट्रेंडमुळे झेडपी शाळांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात 20 झेडपी शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी होते. यामुळे 35 शिक्षकांवर ॲक्शन घेण्यात आला. यावरून स्पष्ट होते की विद्यार्थी संख्या खूप कमी होत चालली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार काही झेडपी शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी असल्यामुळे प्रशासनाला ॲक्शन घ्यावा लागला. महाराष्ट्र सरकारने 1300 झेडपी शाळा बंद किंवा मर्ज केल्या कारण विद्यार्थी संख्या खूप कमी होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रात 1300 झेडपी शाळा बंद किंवा मर्ज करण्यात आल्या कारण तिथे विद्यार्थी संख्या खूप कमी होती. हिंदुस्तान टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रात हजारो झेडपी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या डेंजरसली कमी झाली आहे. पुणे जिल्ह्यात तर 1000 पेक्षा जास्त शाळा मर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काही शाळांमध्ये फक्त 10 विद्यार्थी उरले आहेत. पहिलं कारण म्हणजे विद्यार्थी संख्या कमी होणे. पूर्वी एका गावात 100-150 विद्यार्थी असायचे, पण आज त्या शाळांमध्ये फक्त 5-10 विद्यार्थी उरले आहेत. कारण काय? गावातील लोक कामासाठी शहरात स्थलांतर करत आहेत. जेव्हा कुटुंबच गावात राहत नाहीत तेव्हा शाळेत विद्यार्थी कसे येणार? परिणामी शाळा रिकामी पडत आहे. दुसरं कारण म्हणजे प्रायव्हेट स्कूलकडे वाढता कल. आजकाल बहुतेक पालक विद्यार्थी स्कूल निवडत आहे कारण त्यांना वाटतं इंग्लिश मीडियम आहे, डिसिप्लिन चांगला आहे, क्वालिटी एज्युकेशन मिळते. जरी प्रायव्हेट स्कूलची फीस जास्त असली तरीही पालक फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट मानतात. यामुळे झेडपी शाळांमध्ये ॲडमिशन कमी होत आहे. तिसरं कारण म्हणजे शिक्षकांची कमतरता. काही झेडपी शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक असतो. तोच शिक्षक 1ली ते 4थी सर्व वर्ग शिकवतो. ॲडमिनिस्ट्रेशन काम करतो. यामुळेच एज्युकेशन क्वालिटीवर परिणाम होतो. पालकांना वाटतं प्रायव्हेट स्कूल बेटर आहे. शाळा बंद पडण्याचं चौथं कारण म्हणजे सरकारची स्कूल मर्ज पॉलिसी. जर एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या खूप कमी असतील तर ती शाळा जवळच्या मोठ्या शाळेत मर्ज केली जाते. सरकारचं म्हणणं आहे की रिसोर्स बेटर वापरता येतील, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. आणि यामुळे अनेक गावातील शाळा बंद पडल्यासारख्या दिसतात. शाळा बंद पडण्याचं सर्वात मोठं 5वं कारण म्हणजे इंग्लिश मीडियमचा क्रेज. आज इंग्लिशला फ्युचरची भाषा मानली जाते म्हणून पालक इंग्लिश मीडियम स्कूल निवडतात. झेडपी शाळा प्रामुख्याने मराठी मीडियम असल्यामुळे ॲडमिशन कमी होत आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, झेडपी शाळा अजूनही लाखो विद्यार्थ्यांसाठी लाईफलाईन आहे. इथे मिळतं फ्री एज्युकेशन, फ्री बुक्स, मिड डे मील. मित्रांनो, जर झेडपी शाळा पूर्णपणे बंद झाल्या तर गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रश्न फक्त शाळा बंद होण्याचा नाही, तर प्रश्न आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या फ्युचरचा. झेडपी शाळा वाचतील का हळूहळू इतिहास बनतील हे येणारा काळच ठरवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण अशाच रिअल आणि इम्पॉर्टंट विषयावर चर्चा करतो.